स्वतः मालक ज्यावेळेस शेतात राहतो त्यावेळेस त्याला शेती परवडते. एका छोट्याशा मशीनद्वारे आपण गहू काढणार मिळत नाहीत आणि लेबर जर मिळले तर त्यांची कॉस्ट खूप असते. तर त्या कॉस्ट प्रमाणे लेबर कामे करत नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांना शेती ही न परवडणारी झालेली आहे. या मशीनद्वारे आपण गवत पण काढतो आणि गहू काढण्याचं एक नवीन तंत्रज्ञानही आपण या ठिकाणी केलं. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही चांगले असाल. तर असेच आपल्या जीवनामध्ये सुखी, समाधानी आणि समृद्ध राहा. कोणत्याही प्रकारचा स्ट्रेस अथवा टेन्शन घेऊ नका, जेणेकरून तुम्हाला आणि तुमच्या शरीराला कोणत्याही प्रकारचा त्रास होईल. तर भावानो, आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडला असलेले बेल आयकॉन दाबा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल, त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला भेटेल. तर हा व्हिडिओ खास शेतकऱ्यांसाठी मी घेऊन आलेलो आहे. तर तुम्हाला माहीत आहे की सध्या गहू काढणी चालू झालेली आहे. गहू काढण्यासाठी आपल्याला लेबर मिळत नाहीत आणि लेबर जर मिळले तर त्यांची कॉस्ट खूप असते. तर त्या कॉस्टप्रमाणे लेबर कामे करत नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांना शेती ही न परवडणारी झालेली आहे. असा मालक ज्यावेळेस शेतात राबतो त्यावेळेस त्याला शेती परवडते आणि तो जर संपूर्ण शेती जर लेबरच्या सहाय्याने करत असेल तर त्याला शेती ही न परवडणारी होते. त्यामुळे लेबरचा खर्च वाचवण्यासाठी आपण हा जे जुगाड आहे, जे नवीन तंत्रज्ञान आहे ते तुमच्यापर्यंत मी घेऊन आलेलो आहे. तर जुगाड असा आहे की एका छोट्याशा मशीनद्वारे आपण गहू काढणार आहे. फक्त त्याला 2 लेबर तेवढे लागतात की त्याच्या पेंड्या बांधायला. आपण उभा जो गहू आहे तो उभा गहू आपण खाली पाडतो. तर त्याला फक्त पेंड्या बांधायला 2 लेबर लागतात. एवढाच खर्च यासाठी आहे. तर भावांनो, मी चालू करतो या व्हिडिओला. बघूया आपण व्हिडिओमध्ये काय काय आपण जुगाड केलेला आहे, काय काय नवीन तंत्रज्ञान वापरलेलं आहे. तर शेतकरी बांधवांनो, ही जी मशीन आहे ही आय होप की 100% ही तुमच्या परिचयाची असेल. पण बरेच शेतकरी याला गवत काढण्यासाठी वापरतात. फक्त गवत काढणे यासाठी एकमेव ही मशीन शेतकरी सध्या वापरतात. पण याबरोबर सर्व प्रकारचे ॲक्सेसरीज तुम्हाला मिळतात, सर्व प्रकारचे पार्ट्स तुम्हाला मिळतात. पण त्या पार्ट्सचा उपयोग कशा पद्धतीने आपण आपल्या शेतामध्ये केला पाहिजे, हे बऱ्याच शेतकऱ्यांना माहीत नसतं. तर शेतकरी बांधवांनो, मी ज्या कंपनीने या मशीन बरोबर दिलेल्या ज्या ॲक्सेसरीज आहेत, त्या ॲक्सेसरीजचा संपूर्ण वापर मी आपल्या शेतात नेहमी करत असतो. या मशीनद्वारे आपण गवत पण काढतो आणि गहू काढण्याचं एक नवीन तंत्रज्ञानही आपण या ठिकाणी केलं आहे. तर शेतकरी बांधवांनो, हे जे तुम्ही ब्लेड बघताय, तर हे ब्लेडने आपण गहू किंवा इतर जी उभी पिके आहेत, तुम्ही मेथी घास म्हणा, हत्ती घास म्हणा किंवा वाळलं जी मका आहे, ती मका तुम्ही या ब्लेडने पाडू शकता. तर हे पुढे जे गार्ड दिलेलं आहे, त्या गार्डमध्ये एकत्र जमा होतं आणि खाली आपल्या लेवलने पडते. तर याच्याबरोबर दुसरं एक ब्लेड येतं, ते 3 पानाचं ब्लेड असतं, त्यानेही आपण कट करू शकतो. त्याचाही उपयोग आपल्या शेतामध्ये आपण करू शकतो. प्रत्यक्षात तो व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर शेतकरी बांधवांनो, मशनीबद्दल तुम्हाला बरीच काही माहिती मिळाली असेल, असे मी म्हणतो. पण या अगोदर आपल्या शेतामध्ये कोणत्याही प्रकारची जर तुम्ही मशीन वापरत असाल, तर त्या मशीनसाठी सेफ्टी प्रिकॉशन, आपल्या शरीराची काळजी घेणे हे फार महत्त्वाचे आहे. तर ही मशीन वापरताना आपण काय-काय काळजी घेतली पाहिजे, हे मी तुम्हाला थोडक्यात दाखवतो. तर शेतकरी बांधवांनो, हे जे तुम्ही बूट बघत आहे, तर हे गम बूट आहे. तर हे गम बूट प्रत्येक शेतकरी बांधवाने आपल्या पायात घातले पाहिजे. जेणेकरून कोणताही बारीक खडा असू दे वा एखादे जीवजंतू आपल्याला आपल्या शरीराला अटॅक करू नये यासाठी हे गमबूट प्रत्येकाने वापरले पाहिजेत. याची सेफ्टी आपण वापरली पाहिजे. त्यानंतर आपल्या डोळ्यांना त्रास होऊ नये म्हणून हा जो गॉगल आहे, तर हा गॉगल सर्वांनी वापरला पाहिजे. जेणेकरून आपले डोळे जे आहेत ते डोळे सुरक्षित राहतील. त्यानंतर शेतकरी बांधवांनो, आपल्या डोक्याला तुम्ही हेल्मेट अथवा कॅप ही घालू शकता. तोंडाला रुमाल अथवा मास्क वापरू शकता, जेणेकरून तुम्हाला श्वसनाचा वा धुळीचा त्रास होणार नाही. तर अशा पद्धतीचे सर्व जे सेफ्टी प्रिकॉशन आहे, ते सेफ्टी प्रिकॉशन प्रत्येक शेतकऱ्यांनी वापरले पाहिजेत. तर मशिनरी वापरताना सेफ्टी प्रिकॉशन ही फार गरजेची गोष्ट आहे. आपल्या शरीराची काळजी घेणं हे फार गरजेचे आहे. तर तुम्हाला थोडक्यात याबद्दल माहिती मिळाली असेल. शेतकरी बांधवांनो, आपण गहू काढण्यासाठी विविध प्रकारच्या मशिनरी आपण वापरतो, ज्या की पंजाब साईडनं आलेल्या ज्या मशिनरी आहेत मोठ्या, त्या मोठ्या मशिनरीने आपण गहू काढत असतो. पण बऱ्याच शेतकऱ्यांकडून असं कळतं की त्या मशीननं खूप गहू नाश होतो. खूप गहू खाली कुड्यासहित पडतो. तर त्यानंतर जे गव्हातली जी घाण आहे, काँग्रेस म्हणू किंवा इतर बाकीचे जे गवत आहेत,
ते गवताच्या बिया त्या संपूर्ण गव्हात येतात. तर त्यामुळे गहू चांगल्या प्रकारे आपल्याला निघत नाही. पर तो त्या मशीनद्वारे निघलेला जो गहू आहे ते आपल्याला परत नंतर बारक्या मशीनमध्ये आपल्याला टाकायला लागतो. यासाठी खूप त्रास होतो. त्यामुळे बरेच शेतकरी त्या मशीनकडे दुर्लक्ष करतात. तर असे म्हणतात की जाऊ दे आपण लेबर लावून गहू काढून घेऊ. त्यांच्या ज्या शंका आहेत त्या शंका दूर करण्यासाठी आपण छोट्याशा मशीनद्वारे आपण गहू काढण्याचं नवीन तंत्रज्ञान या ठिकाणी घेऊन आलेलं आहे. तर तुम्ही व्हिडिओ नक्की पुढे बघत चला, जेणेकरून तुम्हाला गहू कशा पद्धतीने या मशीनद्वारे काढला जातो ही मी दाखवतो मी थोडक्यामध्ये. तर शेतकरी बांधवांनो, आपण याच ठिकाणीच थांबूया. पुन्हा भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. तर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. तसेच तुमचे काही सेशन असतील, तुमच्या काही ज्या अडचणी असतील त्या अडचणी मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. त्याच्यावर जे सोल्युशन आहे ते मी करू शकतो. तर चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका. तर भावांनो, थांबू आपण इथंच. पुन्हा भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.